आपलं स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यामध्ये। मी अल्ताफ शेख, उस्मानाबाद धाराशिवून। आपण आलेलो आहोत आज प्रभाग क्रमांक 13 व 14 मध्ये। तर आपण 13 व 14 मधील प्रभाग नागरिकांच्या समस्या जाणून घेणारच आहोत। याच्या अगोदर आपण प्रभाग क्रमांक 11 व 12 मधील ही नागरिकांच्या समस्या घेतलेल्या आहेत। आम्ही हे पूर्ण समस्या प्रभागाच्या एक सोबत यासाठी दाखवतोय की निवडणुकाला काही दिवस उरलेले आहेत। नागरिकांपर्यंत व उमेदवारापर्यंत या समस्या पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी आम्ही हे पूर्ण समस्या आपल्याला दाखवत आहोत की प्रभागामध्ये काय समस्या आहेत। तर चला प्रभाग क्रमांक 13 व 14 मधील नागरिकांच्या काय आहेत समस्या जाणून घेऊ। और याच्या आपल्याला काय समस्या असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा की नेमक्या काय आहेत समस्या। तर चला जाणून घेऊया प्रभाग क्रमांक 13 व 14 मधील नागरिकांच्या समस्या काय आहेत। बराबर नहीं है, रोड ही नहीं है बिल्कुल। सब गाड़ियाँ बच्चे गिरते हैं हमेशा। वो नाली के ऊपर पुल बनाए थे वो भी बह के गए। गाड़ियाँ जाने नहीं जाने आना जाना मुश्किल हो गया। फिर पानी तो छोड़ो, पानी क्या सब सार्वजनिक है, लेकिन वो 4 दिन के बाद आता है, 4-5 दिन लगते हैं। आमच्या वॉर्डच्या समस्या अशा आहेत की भुयारी गट जे झालेलं आहे ते मूळ रस्त्याच्या खाली असायला पाहिजे। आमच्याकडे असला अनुभव आहे की तुम्ही बघू शकता उड्डाण पुलासारखं भुयार गट वरण रस्ता खाली गेला। कचरा गाडी व्यवस्थित कंटिन्यू सातत्याने येत नाही। पाण्याचं जे व्यवस्थापन व्यवस्थित नाही। पाणी कमी स्पीडमध्ये सोडलं जातं। लाईटीवरचे खांबावरच्या ज्या लाईटी आहेत त्या बंद जरी असल्या तरी कोणी येऊन बघत नाही। आता इलेक्शन आहेत त्यामुळे येऊन लावायला लागलेत। वार्ड क्रमांक 11 2 तारखेला मतदान होणार आहे। हो, कसा उमेदवार निवडणार आहे तुम्ही? योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आम्ही बराबर बटन दाबू। क्या नाम है? नजीर बागवान, एरिया कौन सा है? हीरा समरनगर। क्या प्रॉब्लम है? क्या प्रॉब्लम, रोड नहीं, रोड 25-20 साल के बाद बना नाली नहीं है, लाइट नहीं है, घंटा कट रोड आती, घंटा गाड़ी भी नहीं आती। पीने का पानी, पीने का पानी आता 8 दिन को एक बार आता। बच्चों को खेलने के लिए है कि नहीं, कुछ नहीं, बच्चों के लिए खेलने कुछ नहीं है, कुछ सुविधा नहीं है कुछ कहीं की। सरकारी स्कूल, सरकारी स्कूल है पर थोड़ा दूर है जरा, दवाखाना, दवाखाना भी नहीं है। सुनीता लोखंडे। काय समस्या तिथल्या? नाली नाही, तिथं लाईटी नाहीत, पाण्याची अडचण हाय, कधी कचरा गाडी येत नाही कचऱ्याची ती भरायला, इथं काहीच नाही, लहान लेकरांना खेळण्यासाठी वगैरे बाग काहीच नाही। सरकारी दवाखाना जवळ कुठं? इथं नाही दवाखाना सरकारी, प्रायव्हेट दवाखाने आहेत। माझं नाव सिंधुबाई। काय समस्या तिथल्या? काय नाही, घंटा गाडी वगैरे येते का? नाही येत, नाली वगैरे आहे? नाही। किती दिवसाला पाणी वगैरे किती दिवसाला येते? 8-10 दिवसाला घंटा गाडी किती दिवसाला येते? येतच नाही। हा. कचरा रस्त्याने फेकतो तिकडे जाऊ। स्वप्न विहार कॉलनी। माझे नाव सुषमा दिलीप सूर्यवंशी, स्वप्न विहार कॉलनी। काय समस्या तिथल्या? समस्या तशा भरपूर आहेत। गार्डन नाहीये, रोड नाहीये, अंतर्गत रस्ते, नाली स्वच्छतेला लोक येत नाहीत, कचरा गाडी येत नाही, वृद्ध लोकांसाठी बसायला थोडंसं गार्डन मध्ये काही व्यवस्था नाही, लहान मुलांना खेळायला व्यवस्था नाही काही। पाणी किती दिवसाला येते? पाणी पण 8 दिवसाला येते बहुतेक। घंटा गाडी, घंटा गाडी पण 8 दिवसाला येते। जवळपास शासकीय रुग्णालय वगैरे आहे कुठे इथं जवळ? नाही, तसं तर शासकीय रुग्णालय नाहीच। सलीमा बागवान। क्या प्रॉब्लम, काय समस्या तिथल्या? क्या ये नाली का पानी है, पूरा संडास बाथरूम का पानी घर में लेना पड़ता बारिश में। अगर कैसा खड्डा उपसना पड़ता 8-15 दिन को। लाइट नहीं है, रात के 7 बजे की पूरे अंधारा है गली में। आधी रात हो सर का लगता, बड़े बड़े सांप बिच्छू है यहाँ पे, क्या है। बच्चों के लिए खेलने के लिए गार्डन वगैरह है आसपास में? कुछ नहीं है बस। स्कूल वगैरह छोटे बच्चे? नहीं है। पीने का पानी कितने दिन का आता है? 8 दिन बाद। घंटा गाड़ी, नहीं आती। घंटा गाड़ी नहीं आती? नहीं आती। माझं नाव योगिता महेंद्र सूर्यवंशी आहे, कुठे राहता? स्वप्न विहार कॉलनी, कुठे येते? वरुडा रोड, महाजन कॉलेजच्या बाजूला। काय समस्या तिथल्या? समस्या म्हणजे रोड नाहीये, नाल्यामधले साफ होत नाहीत, कचऱ्यावाला येत नाही, गार्डन नाहीये, रोड चांगला नाहीये, सगळंच। तक्रारी केलं नाही का तुम्ही याबद्दल कधी? किती वेळेस तक्रारी करायची, भरपूर वेळेस तक्रारी केलेल्या आहेत। काय रिप्लाय आला? काहीच नाही रिप्लाय, बघू करू माणसं पाठवू, तरी पण काहीच नाही। पूर्ण कॉलनी मधले महिला सर्व जण गेले होते, पण काहीच रिप्लाय नाही। सार्वजनिक शौचालय वगैरे आहे कुठे इथं? नाही, इथं नाही सार्वजनिक शौचालय।
घंटागाडी किती दिवसाला येते? घंटागाडी 8 दिवसाला येते आणि नाल्या साफ करणारे पण दिवाळीच्या वेळेसच येतात आणि पैसे घेऊन जातात दिवाळीचे. बाकी नंतर तोंड दाखवत नाहीत, काही नाही. नाली साफ करायला पैसे घेतात? हो. घंटा गाडीत कचरा टाकायचं पण सांग. एक्स्ट्रा कचरा काय असला एक्स्ट्रा कचरा घंटागाडीवाले घेऊन पैसे मागतात? दिवाळीच्या वेळेस पैसे मागतात. नाही, कोणच? घंटागाडीवाले घंटागाडीवाले नाही, फक्त नाल्या साफ एक्स्ट्रा कचरा जर असेल झाडापाल्याचं किंवा असं काही तर ते कचरा घेऊन जात नाही. बाकी घरचा कचरा घेऊन जातात. ते कचरा घेण्यासाठी पैसे मागतात? हा, ते कचरा घेण्यासाठी पण पैसे. दुपारून वगैरे माझं नाव श्री सौ ज्योती नितीन तानवडे. मी सुपनेर कॉलनीत राहते. किती वर्ष झाले तुला? आम्हाला 17 वर्ष झाले. काय समस्या जाणवल्या होत्या? समस्या भरपूर आहेत. कॉलनीत आले पहिला रोड, नंतर 17 वर्षानंतर रोड नाही, काही नाही आहे. नालीचं पाणी पण व्यवस्थित जात नाही आहे. गवत हे सगळं अस्वच्छताच आहे. वृद्ध लोकांना काही व्यवस्था नाही, लेकरा बाळांना खेळायला वगैरे काही व्यवस्था नाही आहे. आता 2 तारखेला मतदान होणार आहे. मतदान देऊन काहीच उपयोग नाही आहे. काय असं वाटतं तुम्हाला? नाही, काय होतच नाही ना प्रोग्रेस. 17 वर्षात आम्ही बघायला लागलोत ना. पाठीमाग च्या 6 वर्षाखाली जे उमेदवार आले होते तुम्हाला मत मागायला, हम्म. ते नंतर आले होते का आपल्याकडे? आले असतील, बरेच येतात जातात, खरं व्यवस्था काही होत नाही आमच्या कॉलनीत. म्हणजे प्रोग्रेस काहीच नाही आहे. आणि सगळे एकदम एज्युकेटेड कॉलनी आहे. सगळे चांगले मोठे मोठे ह्याच्यावर आहेत, नोकरीवर आहेत, हे बिझनेसमॅन आहेत. खरं कॉलनीत काही सुधारणा नाही आहे. तक्रारी केल्या नाही तुम्ही? तक्रारी भरपूर केलेत आम्ही. मग काय रिझल्ट आला? रिझल्ट काय होच म्हणतात ना. माझं नाव प्रीती राजगुरू. काय समस्या आहेत आपल्या प्रभागात? आमच्या कॉलनीमध्ये रस्ता नाहीये, कसल्या सुख सुविधा नाहीयेत, गटर नाहीयेत, घरी लहान लहान छोटे छोटे मुलं आहेत, त्यांना बाहेर काढता येत नाही कसलंच. गटार स्वच्छता किती दिवसाला होती तुमची? महिन्यातून एकदा सुद्धा झाली तर खूप आहे इकडे. कारण कचरा कचरा सुद्धा येत नाही, कचरा घेऊन जायला सुद्धा गाड्या सुद्धा येत नाहीत. आम्हाला सारखं तक्रारी द्याव्या लागतात. किती दिवस झालं नाली स्वच्छता झाली? हं? नाली स्वच्छता किती दिवस झालं झाली? 8-8 दिवसाला एक गाडी येते. घंटागाडी 8 दिवसाला 8 दिवसाला येते. येते. नाली स्वच्छता होऊन किती दिवस झाले? नाली सुविधा करून आता दिवाळीत झाली. दिवाळीत त्याच्यानंतर आणखीन आलेच नाहीत. तक्रारी तर भरपूर केल्यात आम्ही, तरी त्याचा काहीच नाहीये. आता 2 तारखेला मतदान होणार आहे. काय वाटतंय कसा उमेदवार असावा? कसं उमेदवार असा यापेक्षा मतदान करायचं की नाही हाच मोठा प्रश्न पडलाय आम्हाला. कारण मतदान करून पण तेच परिस्थिती आहे, न करून पण तेच. मग मतदान करून काय उपयोग आहे आमचा मग? काय माहिती का? मी ॲडव्होकेट दिलीप मराठे, काय समस्या आहेत आपल्या? स्वप्नविहार कॉलनीत राहतो. काय या समस्या आहेत? स्वप्नविहार कॉलनीच्या अनेक समस्या आहेत. मी आता जवळपास 2005 पासून हे आम्ही सर्व इथं जे सगळे रहिवासी आहेत, एकूण 36 बंगले आहेत. 2005 पासून इथं सगळ्यांनी बंगले घेतलेले आहेत. परंतु या ठिकाणी एक आम्हाला जो अनुभव आला की नगर परिषद प्रशासनातर्फे इथं कुणीही येत नाही आणि इथल्या नाल्या वगैरे सगळे गटारं तुंबलेली आहेत, दुर्गंधी येते, डास सगळीकडे डासांचं थैमान मांडलेलं आहे. याच्याशिवाय रस्ते जर तुम्ही बघितले तर सगळीकडे खड्डे आहेत, रस्त्याची डागडुजी होत नाही. तर कम्पॅरेटिव्हली आपण जर विचार केला तर इतर ठिकाणी काही कॉलनीमध्ये मी पाहतो तिथं सगळे सिमेंट रस्ते झालेले आहेत, पण इथं सिमेंट रस्ते नाहीत. नाल्या गटारं सगळे तुंबलेले आहेत, स्वच्छतेचं काही कोणी बघत नाही. त्यामुळं या महत्त्वाच्या समस्या आहेत, त्याच्याकडं नगर परिषदेनं लक्ष देणं किंवा आता पर्यायानं जे उमेदवार निवडून येतात त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत जे येऊन गेले निवडून, एकदा निवडून आले की कुणी इकडं फिरकतही नाही. तुम्ही संविधानाचा अभ्यास करता. एक संवैधानिक मुद्दा म्हणून आता 2 तारखेला निवडणूक सुरू आहे. 2 तारखेला मतदान होणार आहे. कसा उमेदवार निवडणार तुम्ही? उमेदवार असा असला पाहिजे की आपल्या त्या उमेदवारानं आपल्या वार्डमधील प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यांचं जे काही समस्या आहेत त्या निराकरण केलं पाहिजे. आणि त्यांनी स्वतःहून पर्सनली प्रत्येक मतदाराशी संपर्क म्हणजे त्या नागरिकाशी संपर्क साधणं गरजेचं आहे. नाहीतर फक्त निवडणुकी आल्या की तेवढ्यापुरतं येऊन सगळ्याशी संपर्क साधतात मतं घेण्यासाठी आणि निवडणूक झाली की पुन्हा कोणीही फिरकत नाही. ही टेंडन्सी बंद झाली पाहिजे. पाठीमागे 9 वर्षाखाली निवडणूक झाली होती, त्यावेळेस जो उमेदवार आला होता तो आता भेटायला आला होता का? कधीच आला नाही, आताही आला नाही,
मागे निवडून आल्यापासूनही कधी आला नाही. त्यांची नावही आठवत नाहीत आमच्या कॉलनीतल्या लोकांना कोण निवडून आलं ते. काय नाव आहे तुमचं? माझं नाव बोली आनंद भालेराव. हे प्रभाग कोणता आहे? 11. काय हो तुम्ही उमेदवार आहेत, कसं कोणत्या पक्षाकडून उभारला? मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक 11 ब मधून. काय समस्या तिथल्या? समस्या नालीच्या आहेत, रस्त्यांच्या आहेत, स्वच्छता नाहीये इथे. त्यापैकी बऱ्याच समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढे पद भेटल्यानंतरही मी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. काय प्रमुख समस्या तुम्हाला जाणवल्या इथल्या? मला रस्त्याच्या असेल किंवा पददिवे असतील अशा बऱ्याच समस्या जाणवलेल्या आहेत. त्यातील बरेच समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. नालीच्या पण भरपूर समस्या आहेत, त्याही खूप प्रमाणात आम्ही बऱ्यापैकी सोडवून दाखवलेल्या आहेत आणि इथून पुढेही सोडवण्यात 2 दाखवू. तारखेला मतदान होणार आहे, काय आव्हान करताल मतदारांना? मतदारांना एवढंच आवाहन करेल की आतापर्यंत आम्ही जेवढी सेवा केली तेवढी बिना पदाची केलेली आहे. इथून पुढे तुम्ही पद दिलं तर ते समस्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. मावशी, सुमित्रा रामचंद्र कसबे. कुठं राहता? इथं राहतो शिवाजीनगरला. काय समस्या तिथल्या? काय सांगा घंटागाडी किती दिवसाला येते? हा घंटागाडी किती दिवसाला येते? 8 दिवसाला येते. नाली आहेत का? कुठं नाही त्या आल्या त्या पण नीट केलेलं नाही ते. हा. पाणी किती दिवसाला येते प्यायचं? 8 दिवसाला येते. सार्वजनिक शौचालय वगैरे आहे का तुमच्याकडे? नाही की. आरोग्य केंद्र वगैरे? 2 तारखेला मतदान होणार आहे, कोण आलं होतं का भेटायला? 2 तारखेला मतदान होणार आहे, कोण भेटायला आलं होतं का? नाही आलं कुणी. आज काकडे चालती बघा आज. कोण आलं दुसरा अजून? अजून कोण आबोली भालेराव, आनंद भालेराव. माझे संतोष भाऊराव लोंढे. कुठं राहतो? हे शिवाजीनगर मध्येच राहतो. काय समस्या तिथल्या? समस्या म्हणजे काय रस्ते वगैरे काय अजून काय एवढे नाही ते केले तिथंच केले, दुसरीकडे कुठे केले नाहीत अजून. घंटागाडी वगैरे किती दिवसाला येते? घंटागाडी येते 8 दिवसाला 15 दिवसाला. पाणी पिण्याचं? पाणी येते, पाणी 8 दिवसाला येते. 8 दिवसाला? हो. स्वच्छतागृह वगैरे आहे सार्वजनिक? स्वच्छतागृह नाही आहे इथं, कुठंच नाही इथं शिवाजीनगर. प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे? प्राथमिक आरोग्य केंद्र बी नाही, पण आता कुठे एक चालू केले थोडस एका रूम मध्ये. शाळा लहान मुलांसाठी? शाळा आहेत पण काही शाळेत कोण नाही, शाळा आहेत लहान मुलांसाठी. 2 तारखेला मतदान होणार आहे, कोण आलं होतं का भेटायला? येतात की यायला लागले मतदान भेटायला. काय समस्या मांडल्या? काय आमची समस्या काय आहे म्हणजे रस्ते वगैरे करा एवढंच आमची नाल्या. कसा उमेदवार निवडणार 2 तारखेला? जी चांगला जे काम करेल आपल्या वार्डासाठी तीच निवडू शकतो. कोण आलं वाटत भेटायला? कोण आलं? भेटायला येतात सगळे जण यायला लागले जे उमेदवार आहेत. दत्ता शिवाजी जाधव. कुठं राहता? कोणता एरिया आहे? हे 11. काय समस्या तिथल्या? समजते काय नाल्या उपशीत नाही की काय दुर्लक्ष आहे. घंटागाडी किती दिवसाला येते? गाडीच येत नाही. पाणी प्यायचं? पाणी प्यायचे येते किती दिवसाला? 8 दिवसाला. 8 दिवसाला. सार्वजनिक शौचालय वगैरे आहे जवळ कुठं? नाही लहान मुलांचा खेळण्यासाठी वगैरे? बिलकुल नाही, बाग बगीचा वगैरे? काहीच नाही. कुमारी. कोणता एरिया आहे? हे सांजा चौक शिवाजीनगर आहे. काय समस्या तिथल्या? इथल्या नाल्या बरोबर नाहीत. इथं खांब पूर्ण वाकडा झालेला आहे. इथं कोण लक्ष देत नाही. पूर्ण खांब. हा घंटागाडी किती दिवसाला येते? घंटागाडी 2 दिवसाला 3 दिवसाला येते. प्यायचं पाणी? प्यायचं पाणी सर यात आलं तर 10 दिवसाला येतंय, नसतं आठवड्यातून एकदा येतं, 15 दिवसाला एकदा येते. नाली स्वच्छता करायला कधी? नाली स्वच्छ करायला 15 दिवसा म्हणजे 3 महिन्याला एकदा. नाली स्वच्छ नाही करायला कोणतरी. इथे जवळ शाळा वगैरे आहे ना ग्रामपंचायत कुठं? आहे ना तिकडे जाऊ. स्वच्छतागृह वगैरे सार्वजनिक? नाही कोणी येत नाही सर इकडे. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? प्राथमिक आरोग्य केंद्र आहे कुठं आहे? पलीकडे गेले त्याचे. मुक्ताबाई. कुठं राहता? मुक्ताबाई मोरगू पवार. काय समस्या तिथल्या? समस्या काय? समाज वडर समाज. समस्या काय तिथल्या? घंटागाडी किती दिवसाला येते? तिथे रोडला उभा राहते बाबा. किती दिवसाला येते? कधी उभा राहते 2 दिवसाला 3 दिवसाला उभं राहते. पाणी? पाणी 10 दिवसाला 8 दिवसाला येते. आणि 10 दिवसाला नाली येते. काढलं किती दिवसाला येते? नालीला तर काहीच नाही, वर्ष नालीकडे येत नाही. सार्वजनिक स्वच्छतागृह वगैरे आहे का? काय सूचना. शांताबाई तिप्पन्ना कुंपे.
काय समस्या आहेत? घंटागाडी वगैरे किती दिवसाला येते काय? घंटागाडी महिना येत नाही. हा. पाणी प्यायचं, पाणी प्यायचं 15-15 दिवस येत नाही. नाली स्वच्छता वगैरे काय? नाली तर काढते ती कचरा भरून येत नाहीत महिना. जवळपास लहान लेकरांना खेळण्यासाठी काय सोय नाही, खेळण्यासाठी नाही, पाण्याची सोय नाही, घंटागाडी येत नाही टायमावर. खांबावर लाईट वगैरे आहे? हाय लाईट हाय. हो. जवळपास कुठं सार्वजनिक शौचालय वगैरे? स्वच्छला काय नाही बघा, लय घाण आहे. गटारी तर बघू वाटत नाही. गटारी या की बोल. माझं नाव मुक्ताबाई घोडके. कुठं राहतो? ही काय ते शिवज चौकात. काय समस्या तिथल्या? काय आमचं गटारच वास सुटलाय भया. नुसतं तू या जरा कॅमेरा लाव तिथं. किती दिवस झाले स्वच्छता? 3 वर्ष झालं ते दुर्गापा बांधलंय, कुंडालाच पाठवलं. हा. कोण चाललंय ती बी कसं तर असं सफाई करून गेले. पाणी किती दिवसाला येते प्यायचं? पाणी 10 दिवसाला आले आज. घंटागाडी? घंटागाडी तर येतच नाही. हा. आमचं देवळाकडं लहान लेकरांसाठी आमचं लेकर स्वाईन पीस झालं होतं. ऐका, 2 लेकराला 6 लाख रुपये गेले, ती भरपाई देतो का आम्हाला? स्वाईन पीस काय त्याच्यामध्ये लेकर जातात. आमचं नशीब तुमचं घाणीमुळे एवढं झालंय. ते आमच्या देवळाचं क्लिअर कर, देवळाच्या तिथं चल बर. सोमनाथ चंद्रकांत जाधव. काय समस्या तिथल्या? गल्लीत आमच्या नाली, रस्ता, दिवा पाण्याची सोय नाही, सार्वजनिक शौचालय नाही. लेडीजांची नाली किती दिवसाला स्वच्छ करते? नाली आता कमस कम वर्ष झालं की नाली साफ केलेली नाही. आणि पाणी प्यायचं किती दिवसाला येते? पाणी प्यायचं पहिलं अगोदर 5 दिवसाला 4 दिवसाला सुटत होते. आता 10 दिवस 12 दिवसाला असं सुटते पाणी. आता 10 दिवसांना आज पाणी सुटलेले आहे. लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी गार्डन वगैरे आहे जवळपास? लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे, गल्लीतच खेळतात. कोण गाडीनं उडवते, कोणाची सारखं वारंवार ऍक्सिडेंट ती होतात गल्लीत. आरोग्य केंद्र वगैरे आहे कुठे इथे जवळ? आरोग्य केंद्र डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटलच आहे आपल्या इथं. आणि इथं जवळपास कुठं शाळा नगरपालिकेची? नगरपालिकेची शाळा ती बंद पडलेली आहे शाळा आता. अजून दुसरं काय? काय नाही, फक्त शौचालय ती बांधून घ्यावं इथलं आणि गल्लीचे अतिक्रमण करून घ्यावं ही प्रशासनाला विनंती आहे. काय तिथलं? इथल्या होय नाल्या काढायला येत नाही. आमचं घर महागून दुनियाचं लांब आहे, ही वल्लकीच आहे. नाल्या बरोबर नाही तर महागटल्या गल्लीचं सगळं पाणी आमच्या घराने हे आहे. सगळं आता सध्या वल्लकीच आहे घर आमचं. प्यायचं पाणी वगैरे किती दिवसाला येते? 6 दिवसाला येते, ते बी भरपूर येत नाही. आलं तर 10-12 दिवसालाच येतंय. घंटागाडी रोज येते का? नाही येत किती दिवसाला येते? कधीतरी ती मनात आलं तर. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन वगैरे आहे जवळ कुठं? काय सुरू नाही, गार्डन सार्वजनिक शौचालय वगैरे? काहीच नाही. लहान लेकरांसाठी शाळा वगैरे? होती ती बंद झाली. आरोग्य केंद्र वगैरे प्राथमिक? काहीच नाही. कसं तिथलं? नाली काढायला येत नाहीत. गाडी कचऱ्याची तर गाडी येतच नाही इकडं. आठवडा बाजारात ह्या कोपऱ्याकडे झाडत नाहीत. लाईटी बंद आहेत. पाणी किती दिवसाला येते प्यायचं? 10-12 दिवसाला येते. 10-12 दिवसाला? हा. लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे आहे कुठं? नाही, काहीच नाही. तसली तर काहीच सोय सार्वजनिक शौचालय वगैरे? काही नाही. किती दिवस झाला तुम्ही इथं राहता? आता आमचे 40 वर्ष. तेव्हापासून काहीच नाही का? हा. काय नाव आहे तुमचं? नाशिर कुठं राहता इथं? इथं आगाडवर. काय समस्या तिथल्या? समस्या कचरा, नाली नाही, हा. लाईट आहे, नाली नाही, पाण्याची सोय नाही. पाणी सोय व्हायला पाहिजे, रस्ता व्हायला पाहिजे. रस्ता नाही अजून, कचरा कुंडी टाकायला नाही. काय घंटागाडी किती दिवसाला येते? येतेच नाही गाडी ती इकडं नगर परिषदेची. प्यायचं पाणी किती दिवसाला येते? 8 दिवसाला येतं, 10-12 दिवसाला येतंय. लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे आहे? काहीच नाही इथं, गार्डन नाही, काय नाही. लेकरं बाळाला खेळायला तसंच सार्वजनिक फिरतं. शौचालय वगैरे? स्वच्छला काहीच नाही इथं. स्वच्छला पाहिजे. 2 तारखेला मतदान होणार आहे. कसं हा. माणूस निवडणार आहे तुम्ही? निवडून चांगलं करल. एक माणूस कसा निवडणार आहे? 2 तारखेला मतदान होणार. चांगला माणूस निवडून आणू, काम करणार माणूस. काय नाव आहे तुमचं? माझं दत्ता परला झाटार. कोणती गल्ली आहे? हे आगड गल्ली. काय समस्या तिथल्या? तिथल्या अनेक समस्या आहेत. काय? इथं कचरा गाडी येत नाही. 6 महिने एकदा येते. पाणी 8 दिवसाला येते, कधी 10 दिवस येते, कधी 12 दिवसाला येते. एक लाईटीवर खांबे आहेत. कचरा कुंडी जवळच आहे, तो कचरा सगळ्या रस्त्यात पसरतो. इथं कोणच धनी नाही. प्यायचं पाणी किती दिवसाला येते? पाणी कधी 8 दिवसाला येतं, कधी 10 दिवसाला येतं, कधी 12 दिवसाला येतं, कधी 15 दिवसाला येतं. सार्वजनिक शौचालय वगैरे आहे? काहीच नाही. बगीचा नाही, हागणदारी नाही. हा, कचरा कुंडी चांगली नाही.
पाहते कचरा नाल्याकडनं शाळा वगैरे आहे? काहीच नाही सर. हबीब यहाँ कौन सी गली है ये? आगड़ गली। क्या समस्या है क्या? ये समस्या है कचरे की। हाँ। घंटा गाड़ी रोज आती है? रुकती है 5 मिनट आके लगे फास्ट भाग जाती। कितने दिन को आती है? कभी 8 दिन को, कभी 15 दिन को, कभी आती नहीं। हाँ। और नाली साफ करने को आती है? नाली साहब को भी ज्यादा नहीं आते, कभी तो 15 दिन को, महीने को आते। सार्वजनिक शौचालय वगैरह है क्या यहाँ का? नहीं है, हाँ। शौचालय नहीं है। पीने का पानी कितने दिन को आता है? पीने का पानी 8 दिन को आता है, लेकिन ये बारीक पाइप फूटा था 15 दिन को आया। इसको बच्चों के लिए स्कूल है क्या काफी नजदीक? हमारे बच्चे तो उधर गालिब नगर में और यहाँ वो छत्रपति में। यहाँ नजदीक नगर पालिका स्कूल नहीं है क्या? यहाँ नहीं है, यहाँ धाराशिव बोल के कहीं। BS डवरी कौन सी गली है? आगड आनंद नगर आगड गल्ली दुसरी काय ती काय समस्या तिथल्या? काय मला माहित नाही बाबा. तिथे कचरा येत नाही तेवढी घंटा घंटा गाड़ी येते का रोज? येते येते खेळण्यासाठी गार्डन वगैरे आहे का? येते येते स्वच्छता करायला कोण येते का? येते ती किती दिवसाला? ती काय मला माहित नाही. पाणी किती दिवसाला येते? 4 दिवसाला. आसिफ शेख गली कौन सी है? आगड़ गली। क्या समस्या है यहाँ की? यहाँ की क्या कचरा गाड़ी आती नहीं ना, हाँ। नालियाँ काटते नहीं ना, लाइट लाइट है बटाले आज फोक साहब बच्चों के खेलने के लिए गार्डन वगैरह है? कुछ नहीं ना ऐसा ही आज अमरे में छाव तक पानी 8 दिन को आता है एक बार। और हॉस्पिटल वगैरह क्या है सरकारी नजदीक? है ना सुने जी, सरकारी दवाखाना है बच्चों के स्कूल वगैरह? है ना, धाराशिव है। काय नाव आहे तुमचं? माझं परवीन तांबोळी आहे. गल्ली कोणती आहे? गल्ली आगड गल्ली. काय समस्या तिथल्या? तिथले समस्या काही पाणी जात नाही, पूर्ण नाली गच भरली अशी. आणि ही का उकंडा ही आमच्या दारासमोर सगळे लोक तिकडचे आणून इथं कचरा टाकतात. आता इथले नगरसेवक कोण आहे ते काय आहे ते आम्हाला माहित नाही. की किती वर्ष झालं इथं असं घाणच आहे, कोण काढत नहीं, कोण कुछ करते नहीं यहाँ पे। सब यहाँ हमको 25-30 साल हुआ रखे हमको। नजदीक गार्डन वगैरह है बच्चों के लिए? कुछ भी नहीं है, गार्डन नहीं था, वो हमारे बचपन में था, जब से जो नहीं था अभी तक गार्डन नहीं है, सार्वजनिक शौचालय वगैरह? कुछ नहीं है, शौचालय नहीं है, पानी की सोई नहीं है। पानी 12 दिन को 13 दिन को पानी आता है। घंटा गाड़ी? घंटा गाड़ी तो आती ही नहीं ना, कैसा से घंटा गाड़ी आती नहीं। नाली साफ करने कितने दिन बाद? नाली साफ करके अभी 3 महीने हुए, देखो 3-4 महीने हुए नाली साफ करके। जितना बोले कि हमने उतना चाहते कि जाते। 2 तारीख को मतदान है, मिलने के लिए कोई आया था क्या? नहीं अभी कौन आए थे, इन आए थे यहाँ के अभी मुन्ना भाई सोएब तंबुली। क्या नाम है? शबाना अयूब तंबुली। कहाँ रहते हैं? आगड़ गली पे। घंटा गाड़ी रोज आती क्या? नहीं आती भैया, हाँ। 8 दिन को 15 दिन को। अभी इलेक्शन है करके आ रही, नहीं तो आती महीने को ऐसा। घंटा ये कचरा कहाँ फेंकते हैं? ये क्या इधर उकंडे प्लीज फेंकते हैं लोग का घर के सामने। अरे पानी कितने दिन को आता पीने का? पानी आता है 15 दिन को। गार्डन वगैरह है बच्चों के खेलने के लिए? नहीं, हाँ कहाँ का गार्डन और नहीं है। बचपन में उधर था, वो जीजा माता उधर नहीं गया उधर। सार्वजनिक शौचालय वगैरह है क्या? शौचालय और नहीं है, फिलहाल तो नाली की परेशानी है, हम ना नाली ऊपर के सटते। नाली कितने दिन को साफ कर देंगे? नाली कब अब उनको मालूम है, वहाँ के लोगों को कब आते हैं, सो उतना लिख के भी रखते नहीं, कौन महीने को 4 महीने को साल भी होते हैं एक बारी को। तो और हमारे घर के सामने की तो हमें जो के सटते लाइट वगैरह है इधर। अब भी लगाई, अब भी इलेक्शन की से लगाई इधर। तो हम कैसा है, अच्छा नगर सेवक चाहते हैं हमारे गली में, कि हमारे गली को कौन नगर सेवक है ये मालूम नहीं आज तक। तो अब इसके आगे अच्छा नगर सेवक रहा तो 2 तारीख को मतदान है। शोएब तंबुली। नंदाबाई फिराजी एमपुरे, बांगड मेल, पाथरुड गल्ली चौक। काय समस्या तिथल्या? आम्हाला संडासाची सोय नाही, आता काल पाणी सुटलं महिन्यानंतर। हा घंटा गाड़ी येते का? हा? नाही नाही नागरिकांना खेळण्यासाठी वगैरे आहे कुठे बगीचा वगैरे? नाही नाही आरोग्य केंद्र वगैरे? काय नाही तर नाली स्वच्छता येते कोण? नानी पण स्वच्छता नाही सर, नानी स्वच्छता नाही, गटारी काढीत नाही स्वच्छता, गटारीचं सोय नाही, पाण्याचं सोय नाही। लाइट वगैरे? लाईट आहे आता दिलेत लाईट, पण ते काय अडचण आहे तेवढं सांगायला लागलं आम्हाला। बाथरूमचं नाही, गटारीचं सोय नाही, पाण्याचं सोय नाही। एमपुरे सुखबाई एमपुरे कोणती गल्ली आहे? हे काय पात्रोड गल्ली।
काय समस्या तिथल्या काहीच नाही व काय? पाणी किती दिवसाला येते? महिना झाला आता आला नाही किंवा पाणी नाली साफ करायला नाली बी साफ करायला येतात कधी तरी असंच संडास बाथरूम वगैरे साफ करायला? संडास बाथरूम नाही काय नाही आम्हाला काय सोय केलं नाही बघा सरकारनं उग मत टाकायचं त्यांचे चांगलं करून घेतात आम्हाला वनवास लावतात पाण्याला याला सगळ्याला आम्हाला वनवास आहे हा? नाली साफ करायला नाली साफ करायला आता यायला लागलेत जरा 15 दिवसाला महिन्याला यायला लागलेत घंटागाडी येते का? हा घंटा गाडी बी येत नाही हा सुगंधा जनार्दन आलकुंटे काय समस्या तिथल्या तिथलं आम्हाला बाथरूमच अडचण आहे गटारी काढत नाही ती हा घंटागाडी येते का? घंटा गाडी येत नाही पाणी किती दिवसाला येते? पाणी आता ती पाईप फुटल्यामुळं आम्हाला महिन्याला आलं पाणी दरवेळी हा. किती दिवसाला येते? आठवड्याला येते एक आठवड्याला. एक आठवड्याला येते सार्वजनिक शौचालय नाही इथं जवळपास. स्वच्छाला नाही इथं आम्हाला लय असं घरापाशी गटारीमध्येच करावं लागतं लेकरांना ते तिकडं बी जागा नाही मैदानात बी जागा नाही आम्हाला बाथरूमाला जायला फक्त आम्हाला बाथरूम पाहिजे सोय करा हा शकील काशिम तांबोली प्रभाग क्रमांक किती आहे? 13 काय समस्या आहेत प्रभागामध्ये नेमकं? प्रभागामध्ये आज 10 वर्षे ते 15 वर्ष झाले लाईटच नाही. 10 वर्ष पहिले रोड झालता ते रोड समजा उकडून गेला रोड बी नाही. पाणीची समस्या 1 वर्ष झालं पाणीची समस्या मिटली पाणी आलेलं आहे. किती दिवसाला येते पाणी? पाणी 10 ते 15 दिवस पुन्हा नाही तर नगरपालिकेच्या मनावर 20 दिवसाला बी सोडते. कसं काय घंटागाडी येते का वेळेला? घंटा गाडी येत नाही. सार्वजनिक शौचालय चालू आहे का? सार्वजनिक शौचालय बंद पडून 2 वर्ष झाले. ही जी घाण आहे ती आमच्या गल्लीमध्ये पसरत आहे आणि ही आम्ही वारंवार ही सांगितलं नगरपालिकेला की बाबा शौचालय तोडून टाका इथं शौचालयाची जरूरत नाही. बाहेरचे लोक येऊन ही घाण करून चाललेत आमच्या गल्लीचा तर प्रश्न नाही मगर ही बाहेरचे लोक येऊन घाण करून चाललेत आणि गल्लीवाल्याला त्रास सोसावा लागतो. सगळ्यात मोठी समस्या काय आहे सर? सगळ्यात मोठी समस्या आमची ही बाथरूम इथून हटवावे आणि रोड आणि लाईट ही तुरंत बसून द्यावी. लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे आहे का जवळ? काय नाही बाग बगीचा आहे ते गार्डन मध्ये जावं लागतं लेकराला घेऊन तिथं बी स्वच्छता नाही तिथं बी संडास केलेले लोकांनी घाण केलेली आहे. दमशेख कोणता प्रभाग आहे? 12-13 काय समस्या तिथल्या? समस्या रोड नाही स्ट्रीट लाईट नाही नदीचा कंपाऊंड बांधावं लागतंय बाथरूम नाही रस्ता समजा खराब आहे पाणी किती दिवसाला येतं? पाणी 10-12 दिवसाला येते पाणी का घंटागाडी घंटागाडी नाही लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे आहे काहीच का नाही जवळपास? काहीच नाही इथं. बाबा सौदागर कोणता एरिया आहे? ताजमहल टाकीच्या पाठीमागे प्रभाग क्रमांक 13 काय समस्या तिथल्या? आपली लाईट नाही रस्ते नाही बरोबर पाणी किती दिन बाद आहे? 15 दिन घंटागाडी आती है इधर अंदर? घंटागाडी नाही बाग बगीचा वगैरह है बच्चा खेलने का? नाही क्या नाम है? मुन्नी आहे मशक प्रभाग क्रमांक कितना है? क्या है समस्या क्या है? पानी कितने दिन बाद है? पाणी 8-9 दिन पाणी नाही आता घंटागाडी हा घंटागाडी आती है? घंटा बरोबर नाही छोडता पाणी घंटा गाडी कोणी आती गाडी घंटागाडी नहीं आती? नाही आती कचरी छोटे बच्चे खेलने का बगीचा वगैरह है क्या? काय गली में कुछ नहीं लाइट नहीं कुछ नहीं गली में रास्ता क्या रास्ता ऐसा है क्या हो रहा क्या रास्ता बराबर है कि देखो चलने को आता है कि क्या है खराब है रास्ता अभी तक बना ही नहीं? नहीं बना पहले नगर सेवक ने कुछ काम नहीं करेगा? कौन नहीं करे हमारे वो पहले क्या क्या समस्या है? पानी 8 दिन को आता है लाइट नहीं है रास्ता बरोबर नहीं है बच्चों खेलने के लिए गार्डन वगैरह? किधर है गार्डन नदी गान नदी सार्वजनिक शौचालय कुछ नहीं घंटागाड़ी आती है यहाँ पे? नहीं आती ऊपर का नहीं आवाज वगैरह कुछ नहीं 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 घंटागाड़ी? नहीं आती नहीं आती रास्ता कितने दिन से नहीं बने वाला? ये तो 5-6 साल हुआ ना बन की है सब खराब हुआ है रास्ता भी नहीं है बराबर? कुछ नहीं है लाइट खंभे पे लगती है क्या नहीं लगती है? अभी कई जमाने से बंद है लाइट काय नाव आहे? विनाश तंबोली प्रभाग क्रमांक किती आहे? 13 काय समस्या तिथल्या?
समस्या वो पोल है आड़ा ऐसा हमारे को पोल लाइट का पानी नहीं इधर कितने दिन को आता है पानी? ये 8 दिन 10 दिन के एक बार आता है घंटा गाड़ी हैं? घंटा गाड़ी घंटा गाड़ी कितना मुश्किल रास्ता कब से खराब हो गया? है बहुत दिन से है। वो बोर पाड़े वहाँ टाकी लगा बोले वो भी बोर चालू नहीं टाकी भी नहीं 500 पानी भर देते 10 दिन को हाँ? ताजमहल के पीछे बोलते हैं इसको बरकत नगर बोलते हैं कितना है प्रभाग क्रमांक कितना है? 13 ठीक है, क्या समस्या है यहाँ पे? यहाँ पे नाली की है, लाइट की है, रस्ते की है, पानी है। कितने दिन को आता है पानी? पानी 5 दिन को 6 दिन को। घंटा गाड़ी घंटा गाड़ी नहीं आती इधर, नहीं आती, झाड़ू वाले नहीं आते इधर, कोई नहीं झाड़ू आती, मारने को नहीं आते। कोई नहीं आती। बहुत साल हो दिन गया। हाँ? 13 बहुत दिन हुआ, 4-5 साल के बाद हुआ ये रास्ता सुधारने ना हमारा। हाँ। पानी क्या 5 दिन को 4 दिन को आता है। घंटा गाड़ी आती है? घंटा गाड़ी आती नहीं, ठहरती नहीं। झाड़ू वाले को बोले झाड़ू मारते, वो कोने से मारते जाते नहीं तो कभी मारते भी नहीं, आते ही नहीं। घान भी उठाने को आते नहीं। नाली का पानी, नाली की तकलीफ, नाली काढ़े, नाली जरी काढ़े तो उठाते नहीं कचरा। इतनी बात जो सुल्ताना शेख गली कौन सी है? सांझेस गली। क्या समस्या है ये? नालिया नहीं, रोड नहीं, लाइटा नहीं, कचरा उठाने आते नहीं, काटने नहीं आते, झाड़ने नहीं, कहीं कुछ नहीं। पानी कितने दिन को आता है? पानी 6 दिन को छोड़ते हैं। बच्चा खेलने का गार्डन क्या नहीं ना, गार्डन नहीं, कुछ नहीं। यहाँ की गली की सोच नहीं, गार्डन कब बनाएंगे? कितने साल से नहीं है रास्ता? बहुत सालों से नहीं ना, गिरते ही पड़ते ही वैसा फिरते ही हमें लंगड़े पांगड़े। मैं सलीमा सैयद बोल रही हूँ। प्रभाग क्रमांक कितना है? 13। क्या समस्या है यहाँ पे? ये महीने में 35 साल हो गए, सबको मतदान करे हम, लेकिन कोई भी एक जनी भी आके नहीं ये महीने का अच्छा नहीं करे। गली का हमारे 13 नंबर वार्ड का रोड नहीं बनाए, नालिया नहीं बनाए, कुछ नहीं बनाए। क्या करना? आप जो दिखेंगे हम, जैसा समझ में हमारे आया वैसा हम मतदान करेंगे। पानी कितने दिन को आता है? पानी भी 8 दिन को 10 दिन को आ रहा है। पानी का भी वो नहीं है, यहाँ इंतजाम नहीं है। घंटा गाड़ी हाँ? घंटा गाड़ी आती है? नहीं आती हमारे गली में घंटा गाड़ी नहीं, कुछ नहीं, क्या नहीं। हमारे को खुद नहीं जाके कचरा में किटोल से फेकना पड़ता। कुणाचं नाव माझं? मला नको माझं नाव प्रभाग क्रमांक किती आहे? ते 13 आहे. काय समस्या आहेत प्रभागामध्ये? काय नाली काढणारे येत नाहीत, झाडू काढणार झाडूवाले येत नाहीत. पाणी किती दिवसाला येतं? पाणी 8 दिवसाला एकदा येते. घंटा गाडी किती वेळ? घंटा गाडी बी 2-4 दिवसाला एकदा येते. लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे आहे का? काय तसलं काय नाही. नाव काय आपलं? नंदकिशोर बाबराव दुंदे, प्रभाग क्रमांक किती आहे? ये 13 नंबर, गल्ली संजय गल्ली। काय समस्या आहेत? समस्या का नाली साफ होत नाही। नाली म्हणजे काढल्या तर ना 15 दिवसाच्या नंतर घेऊन जाणार, म्हणजे काढलेला बी कचरा नालीमध्ये जाणार। पाणी किती दिवसाला येतं? 8 दिवसाला एकदा येणार। घंटा गाडी घंटा गाडी तरी येतच नाही, ते कचरा कधी काढायचा असला तेव्हाच येणार, जवळपास लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे नाही आहे तर का? काहीच नाही सर, स्वच्छतागृह वगैरे? काय नाही सर इथं। मेरा नाम प्रभाग क्रमांक कितना है? 13। क्या समस्या है? क्या है? नाले वाले आते नहीं, नाले काट के गए तो 8-8 दिन भी जाने आते नहीं, और उल्टे नाले अंदर जाते। पानी कितने दिन को आता है? हाँ, पानी नल को कभी 8 दिन को, कभी 10 दिन को। घंटा गाड़ी घंटा गाड़ी तो 8 दिन को एक बार आती, फोन करके बुलाना पड़ता है उसको आकर के। ध्यान वाले इलेक्शन के सामने आते ना, हाँ, कुछ काम काज कर रहा तो चाहते, नहीं तो बाद में आती नहीं कौन। बच्चों के लिए गार्डन वगैरह है क्या? हाँ, कहाँ गार्डन है? पढ़ के घर आए देखो आजू बाजू सब, इधर पड़े आला उधर पड़े आला। कचरे गल्ली कोणती? हे माहिती नाही, मी दुसऱ्या गल्लीतले नेहरू चौक तुमचं मतदान कुठं आहे? 13 मध्ये 13 मध्ये कोणत्या गल्लीमध्ये? नेहरू चौक गायकवाड गल्ली। काय समस्या आहे तुमच्या गल्लीच्या? समस्या म्हणजे रस्ता वगैरे खराब आहे, पाणी किती दिवसाला येतं? पाणी 4 दिवसामध्ये येतं, 4 ते 8 दिवसामध्ये। घंटा गाडी येते रोज? हो येते घंटा गाडी। नाली स्वच्छता येते का? नाही जवळपास खेळण्यासाठी लहान मुलांना बाग बगीचा वगैरे आहे का? नाही नाही का श्याम हंचटी कुठे राहिला? राहायला गुजर गल्ली। काय समस्या आहे तुमच्या गुजर गल्लीबद्दल? म्हणजे
समस्या काय तुमच्या गल्लीमध्ये? आमची समस्या काय नाही बघा. आमची समस्या एक आहे की नळाला पाणी टायमाला यावं आणि नाल्या हे स्वच्छ टायमाला जावं. रोगाई काय पसरू काही नाही. पण घंटा गाडी रोज येते, घंटा गाडी येते, झाडणारे झाडत्या सगळे स्वच्छता आहे, सगळी स्वच्छता आहे. पाण्याची हे सगळी आहे, पण त्यांनी स्वच्छ करून झाडून गेले की टाकणारे बी कचरा वरून टाकतात. ते झाडणारे कुठवर झाडणार आहेत त्यांनी? घंटा काय यार? नाला काढायला रोज येतात का? नाल्या काढायला येतात ना, त्यांच्या ह्याच्यावरनं नाल्या काढायला येतात, नाल्या काढून जातात त्यांनी. त्यांना तर काय बोलायचं नाल्या काढणाऱ्याला? नाल्यामध्ये आपणच गटारीमध्ये आपण नाही कचरा टाकल्यावर ते बिचारे कुठवर काढणार? त्यांनी नाणी अशी काढून गेली की दुसऱ्या जणांनी येऊन कचरा टाकतात. पाणी किती चालू आहे? प्यायचं पाणी किती चालू आहे? प्यायचं पाणी 6व्या दिवशी येते. 5वा दिवस झाले की 6व्या दिवशी पाणी येते, भरपूर स्वच्छ येते. येतंय का पाणी? पाणी स्वच्छ येतंय प्यायला? हा, पाणी स्वच्छ येते, प्यायला सगळं स्वच्छ येते. पाण्याची काही अडचण नाही. पण आता ज्यांना हे निवडून येईल ना, त्यांनी सहकार्य आपण बी त्यांना करावं, त्यांनी बी आम्हाला सहकार्य करावं. मी ॲडव्होकेट बुद्धभूषण माने. गल्ली कोणती? आम्ही राहतात प्रभाग क्रमांक 8 मध्ये. सगळ्यात मोठी सध्याची अडचण जर म्हणलं तर आमच्या इथल्या तुम्ही जर बघितलं तर नाल्या तुडूंब सगळ्या भरलेल्या आहेत. वारंवार नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन करून सांगून कुणाला पाठपुरावा करून काही मार्गी लागत नाही किंवा येऊन पटकन नाले बी साफ करत नाही. ते स्वच्छता अजिबात नसते. पाणी किती चालू आहे? पाणी अर्धा दिवसाला पाणी येतंय. हा, लाईट चालू आहे? लाईटीचाही प्रॉब्लेम आहे, प्रकाश नाही. आता तुम्ही बघितलं जर तुम्ही बघा इथपर्यंत इकडे खांब पण नाहीत, काहीच नाही इकडल्या साईडला. रात्रीच्या टाइमला सिव्हिलचा रस्ता आहे सगळा, इथून अंधाराचा सगळा पट्टा आहे. किती चालू आहे? घंटागाडी जवळपास एक महिना झाला घंटागाडी या पट्ट्यामध्ये नाही. घंटागाडी गल्लीचं नाव काय आहे? हे आहे आमचा सिव्हिल हॉस्पिटलचा रोड, भीमनगर एरिया आमचा सगळा. इकडचा भाग, आणि इकडचा भाग ही इकडचा 8 मध्ये आहे. आणि इकडून उमरे गल्ली इकडे चालू होते सगळे. 13. हा. अजून काय समस्या जाणवते तिथं? पाणी किती पाण्याबाबतीत स्वच्छ येतंय का पाणी? पाण्यामध्ये स्वच्छता अजिबात दिसून येत नाही. हा, सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे नाल्याची. लहान मुलाला खेळणारी बाग बगीचा वगैरे जवळपास होतो? काही नाही. बाग बगीचा नहीं, खेलने साठी नहीं, काही नहीं, काही नहीं। यहाँ पे नाली नहीं है, रोड नहीं है, लाइट भी नहीं है। घंटा नाली गाड़ी आती है? हाथ से काटता हूँ मैं नाली। घंटा गाड़ी आती है? घंटा गाड़ी 2 दिन 4 दिन को आती है। नाली साफ करने का? नाली साफ कर मैं हाथ से काटता हूँ नाली पानी कितने दिन बाद है? 8 दिन को। और क्या है यहाँ, स्कूल वगैरह है कि नगर परिषद में? स्कूल नहीं है, दूर है। सार्वजनिक शौचालय? तो चलो कुछ नहीं, गार्डन है क्या आजू बाजू? गार्डन बिर्डन कुछ नहीं। शेख मुदस्सिर, गल्ली कोणती? खडकपुरा, प्रभाग क्रमांक 14। काय समजतं तिथल्या? काय प्रभाग क्रमांक 14 मध्ये तर काहीच नाही, रोड नाही, नाली नाही, काय कोणती सुविधा नाही, शौचालय नाही। आणि मेन मुद्दा म्हणजे लहान लेकरासाठी खेळायला काय नाही, ना शाळा नाही ना काय नाही। नाल्या बारक्या बारक्या आहेत, काढायला कोणी येते? नाल्या आम्हाला स्वतःहून हातानं काढावं लागतं ते। पाणी प्यायचं किती दिवसाला येते? पाणी प्यायचं 8 दिवसाला 10 दिवसाला एकदा। तक्रारी केली नाही का नगरपालिकेत? तक्रारी वारंवार तक्रार करून सुद्धा नगरपालिकाचं काय हे नाही, लहान मुलांना खेळण्याची गार्डन वगैरे आहे? काय सुद्धा नाही। बघा इथं तुम्ही लहान मुलाला खेळायचं काय, आजारी पडायचं सगळे हे आहे। आबेद नूरखा पठान, गल्ली कोणती आहे? पाड़ी गली नागनाथ रोड, क्या समस्या है ये? प्रभाग क्रमांक 14। समस्या क्या है ये? समस्या रोड नहीं बन रही, देखो खाली नाली भी नहीं काटने आते, घंटा गाड़ी आती, पानी 8 दिन को आता है। जो खेलने को गार्डन है क्या? नहीं है, सार्वजनिक शौचालय? नहीं है। लाइट वगैरह कभी कभी बंद रहते है, कभी चालू रहते है। हाँ, लाइट है मगर चालू होते भी, चालू भी बंद भी होते। नाम क्या है? अरबाज नादाफ, प्रभाग कितना है? 14 नंबर वार्ड, गली कौन सी है? कितनी मल्ला। क्या समस्या है? समस्या रास्ते के, नाली के, ये रास्ते के हाल है, पूरा कचरा है, नाले भरेले है, इसका ध्यान नहीं। घंटा गाड़ी 15-15 दिन, महीना कभी नहीं आती। पीने को पानी का है, थोड़ा बहुत है, उतना उसका नहीं है। और ये रास्ते नाले का बहुत गहन है पानी? पानी 8 दिन में 2 बार हो रहा। और नाली काटने को? नाली का हमारा प्रभाव दुर्लक्षित है, है क्या? गार्डन और तो कुछ नहीं है। बच्चों को बाहर खेलने को मिले, सब मच्छर, नाली का पानी, दुर्गंधी सब ये है। ये देखो सब पूरा कचरा, कहाँ साफ सफाई बोल के नहीं, देखने को नहीं, देखते हैं कुछ काम नहीं हो रहा, कुछ नहीं। 10 जनों को बोल के फिर नाली काटने आए।
पानी 8 दिन में एक बार और आता। घंटा गाड़ी का तो है ही नहीं, घंटा गाड़ी देखने को नहीं, 15 दिन महीना घंटा गाड़ी आए। बहुत सालों से नहीं हुए, पिछले इलेक्शन से नहीं हुए, पूरा ऐसा है जैसे बस। दूसरी तरफ सब हो रहा है, हमारे वार्ड का कुछ नहीं हो रहा। आवश्यक गली कौन सी है? ये हमारी गली क्या समस्या है? यहाँ पे दो रास्ता 15 साल पहले बना था रास्ता, जब से कौन पूछने नहीं आता है रास्ते को। है क्या यहाँ पे? और नाला तो देखो तुम, नाले की भी हालत देख रहे हो, ऐसे खराब है कि पानी तो जाने को रास्ता नहीं ना, सब रास्ते पानी आता। नहीं, घंटा गाड़ी भी नहीं आती। पीने का पानी आता 8 दिन में, 8 दिन में कुछ नहीं है। बाहर निकालने को बोले तो दुर्गंधी की वजह से बच्चे को भी तकलीफ है। यहाँ पे पीछे लेकिन वहाँ पे जाने वास्ते रास्ते को पूरा हालत इतने ना, रास्ता नहीं ना बोलने में, गली को रास्ता नहीं ना, लाइट एक भी नहीं ना, खंबे हैं लेकिन लाइट नहीं ना खंबे। और देखो वहाँ पे मस्जिद है, मस्जिद के पास बिल्कुल रास्ता नहीं ना, सारा गटर का वगैरह पानी ऊपर ही जाता सब पानी, रास्ते नाला पे। नहीं, बिल्कुल नहीं आते। अभी इलेक्शन के टाइम पे कुछ नहीं आया। नाम क्या है? महमूद अमित कुरैशी, क्या रहते हैं? खिरनी मल्ले में। क्या समस्या है आपके वार्ड में? अरे क्या नाली नहीं, कुछ नहीं, क्या नहीं बनेली, ये पूरे होना। घंटा गाड़ी कितने दिन बाद आती घंटा गाड़ी 2 दिन को, 1 दिन को एक बार आती गाड़ी। है? 8 दिन में पानी 6 दिन को, 4 दिन को, कभी 8 दिन को। नाली साफ करने को तो महीना साफ नहीं होती नाली। हाँ, पानी पीने के कितने दिन बाद साफ आता है? कहीं का पानी साफ आता है पूरा, आता तो पहले तो घाना चाहता पानी। हाँ, कम से कम आज 25 साल हो रहा है, जैसा मेरे को समझता ना वैसा 25 साल हो रहा है, लेकिन रास्ते नाले नहीं बने ये गली के तो पूरे। हाँ, क्या नाम है? अमीना सलीम शेख। क्या प्रॉब्लम है यहाँ गली में? नाली नहीं है, रोड नहीं है, पानी पानी तो मालकिन का है, किराए से है ना। पानी 8 दिन को आता है। घंटा गाड़ी आती है टाइम पे? क्या मालूम, अपन काम को जाती ना, मैं सुबह 7 बज जाती तो। घंटा गाड़ी कितने दिन बाद आती है? घंटा गाड़ी आती 2 दिन को। पीने का पानी? पीने का पानी भी भरपूर है, रास्ते अच्छे गए हैं? नहीं खराब है। कितने दिन से रहते तुम यहाँ पे? हम बहुत दिन से रहते हैं। 10-15 साल हो गए क्या? हाँ, नन्हे से बड़े यहाँ छे तो ये क्या खराब हो जाती, इधर का उधर का क्या पता आप लोग को बाबू। मेरा नाम है रहीम महबूब मोमी। कितने साल हो रहते हैं? यहाँ पे मेरा पूरा बचपना गया। रोड नाली रास्ते कैसे हैं? रोड नाली जो है ना, नंबर 1 पे चढ़ रहे हैं रोड। क्या हुए? मतलब ये रोड नंबर 1 पे है। क्यों? बोलने मतलब इसका मतलब है कि अभी तो कुछ काम नहीं हुआ। 10 साल 20 साल आज आता नहीं। आज कम से कम 25-30 साल हो रहे हैं, यहाँ पे कोई आता नहीं। मामूली से नाली निकालने को भी नहीं आते, बरोबर है। अब हमारे तुम पूरी नजर मारो, सब नाली भरेले हैं, पूरे नाले ये बहुत है। और सब कौन से भी जगह पे कहीं भी जाओ ऐसे खड्डे खुड्डे चलने को नहीं आ रहा। उससे हम बता रहे नंबर 1 रोड है। हाँ, क्या बोलते हैं? पानी अलीम कितने भाई, दिन को आता है? पानी आता 8 दिन 10 दिन को, कभी कभी 8 दिन। 8 दिन। घंटा गाड़ी? हाँ? घंटा घंटा गाड़ी कभी आती कभी नहीं आती। अब वो भी पीने का पानी साफ आता है कि कैसा आता है? पीने का पानी जरा वो आता, वो सब उठा के भी छोड़े नहीं छोड़े, साफ भी आता नहीं भी आता, और पीते हैं वो क्या करते। गार्डन वगैरह है यहाँ गार्डन तो नहीं, कोई नहीं है। गार्डन नहीं, कोई गार्डन नहीं, रोड पूरे सही नहीं, हमारी नाली सही नहीं, पूरे गार्डन वो सामने देखो, वो सामने देखो जाके, पूरी नाली ऐसी भरेली है ना। कुरैशी। गली कौन सी है? खिरने मल्ला। क्या समस्या है यहाँ? क्या समस्या है देखो ना तुम, अपना नजरों के सामने है पूरा समस्या। कैसे गली है, क्या करके रहेंगे हम? हाँ, गंदगी कितनी है, फिर नाली सही नहीं है, हमारा रोड सही नहीं है, हमारी लाइट सही नहीं है हमारे गली में। हाँ, पीने का पानी भी गंदा गंदा आता है, 8 दिन को आता है, कभी 10 दिन को छोड़ता है, मनमानी घंटा गाड़ी नहीं आती है। हाँ, ये 10 साल 20 साल और रोड बन रही नहीं हमारी, बहुत परेशान है हम तो। कुछ नहीं, कोई जानने वाली आती नहीं, म्यूनसिपालिटी की, नगर पालिका की। सलाउद्दीन कहाँ रहते हैं? खिरनी मल्ला। क्या प्रॉब्लम है यहाँ की? समस्या क्या है यहाँ की? समस्या जब देख रहे हैं ना, बहुत समस्या है। क्या है? अब
सब आपकी नजर के सामने देख रहे हैं ना सब। रास्ता नाली है क्या? हाँ, नाली भी तो कुछ अच्छी नहीं, ना रस्ते अच्छे नहीं, कुछ नहीं क्या। कितने साल हुआ ये? पिछले साल हम कम से कम 10 साल हुए यहाँ नहीं। ऐसा हिसाब है। पानी कितने दिन पास है? पानी हमारे पास बोर पड़े वाला है, बोर का पानी। अफसर कुरैशी. काय समस्या तिथल्या गल्लीला? ही गल्ली जी आहे ना, इथं नाळी आहे बांधलेली, एवढी छोटी आहे की नेहमी भरतीये. आणि ह्याचं जे पाणी आहे ते सिव्हिल हॉस्पिटल तिथून येते आणि सगळं कचरा इथं अडकते आणि नेहमी त्रासदायक आहे. पूर्ण नाळी फोडली जाते नाली काढण्याकडून. कारण कसं आहे की नेहमी नाळी भरल्यामुळे ते पर्याय काढण्यासाठी कुठून पण फोडतात त्यांनी. रस्ता बघा पूर्ण खराब रस्ता आहे आणि कधी कोणत्या नगरसेवकाने याची विचार केलेला नाही इथला. प्यायचं पाणी किती दिवसाला येतं तुम्हाला? प्यायचं पाणी आम्हाला कधी 10 दिवस, कधी 11 दिवस, कधी कधी नालीचं वास येत मध्ये. घंटागाडी येते का मध्ये? घंटागाडी मुळीच मध्ये येत नाही. घंटागाडी रस्त्यावर सुद्धा थांबत नाही. तिथं भुई गल्लीच्या एकदम मेन रोडला एखादा मिनिट थांबते. लहान लेकरांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे आहे का जवळ? गार्डनचा विचार करता, छोटाच पटांगण नाही, गार्डन काय म्हणता. क्या नाम है आपका? मेरा अरबाज कुरैशी। क्या समस्या है आगे? समस्या तो बहुत है, ऐसा लिख के देना पड़ेगा आपको, इतनी समस्या है। ये रास्ते का काम बताओ आप। ये रास्ते का काम हुआ नहीं है पिछले 20 सालों से। यहाँ पर जो नाली है 2 फीट की नाली है, 2x2 की नाली है, और ये इसको जो पानी है पूरा सिविल का पानी आता गंदा। और बारिश के अंदर 4 महीने की इतनी प्रॉब्लम है, अगर एक दिन हफ्ते में जो पानी आता घरों को नलों को, तो पूरा रोड के ऊपर से पानी बहता। यहाँ पे कोई आमदार, कोई खासदार विकास करने को आ रहे नहीं, सिर्फ वोट लेने के लिए आ रहे। अभी जो नगर सेवक भी फिर रहे ना, तो सिर्फ वोट लेने के लिए फिर रहे, विकास नहीं कर रहे। ये अंदर गली के अंदर इतनी आबादी है पूरी, तो यहाँ पे अंदर 3 चाक का रिक्शा नहीं आता, सिर्फ टू व्हीलर आती। टू व्हीलर पे भी कितने लोग गिर गए यहाँ पे। परसों के दिन एक एक्सीडेंट हो गया, नाली में गिर गए 2 बच्चों के साथ। पीने का पानी हफ्ता 10 दिन में आता, और पीने का पानी जो है तो नाली के अंदर से उजनी की पाइपलाइन गई हुई है। कौन सा इंजीनियर था हमारे को तो नहीं पता, लेकिन कौन सा होशियार इंजीनियर था, उसने नाली के अंदर से पानी की पाइपलाइन की हुई है। पाणी साफ नहीं आता क्या? पानी साफ आता, लेकिन वो कब अंदर से चौकअप हो जाएगा, कब नाली का पानी आएगा पीने को, समझ में आएगा क्या। और यहाँ पे लाइट नहीं है, रात को आने को इतनी तकलीफ होती। कितने लोग गिर गए, ये बच्चे यहाँ छोटे छोटे गली में बच्चे हैं, इन्हों खेलते फिरते गिर जाते। बच्चों गार्डन वगैरह है खेलने के लिए? कुछ भी नहीं है गली के अंदर। विकास 10 फीट का रास्ता है, 5 फीट का मुश्किल से। और इंटरेस्ट के ऊपर जाएंगे आप तो कितने एक्सीडेंट हो जाते हैं, आने को अंदर रास्ता नहीं है सीधा। अंदर गली में टू व्हीलर लेके आएंगे तो गलियों के सामने पहले चेंबर है, उसके अंदर कितने लोग गिर गए। कमल शंकर कांबळे, कोणती गल्ली राहता तुम्ही? भुई गल्ली. काय समस्या तिथल्या? काय नाल्याचं ह्याचं रस्त्याचं काम काय नाही. इकडे येतात आपल्या आपल्या ह्याच्याने बसतेत, निवडून आले की नाली किती दिवसाला काढतात? नालीवाली येतच नाही तर कुठली घंटागाडी येते का? नाही येत. प्यायचं पाणी किती दिवसाला येते? प्यायचं पाणी 6 दिवसाला येते किंवा 7 स्वच्छ येते का? दिवसाला. हा येते, स्वच्छ आहे स्वच्छ पाणी? येते पाणी. अजून काय आहे इथं? 1 घंटात पाणी राहते. लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे आहे का? नाही नाही काहीच नाही. किती वर्षापासून रस्ते झाले नाहीत, नाली झाली नाही? आता हे आता आमचं आयुष्यात गेलं बाबा इथं असं. कोण आलेच नाही तिथे? नाही नाही कोण नाही येईल. मला सगळं गोतुडत घरात जावं लागते आम्हाला. सगळं संडासचं पाणी सगळं आमच्या दरवाज्यात तुडवत जावं लागते आम्हाला. असं घरामध्ये लेकरं बाळे घेऊन आमचे बारके बारके. अनिता कैलास कांबळे. काय समस्या तिथल्या? काय नाही, आम्हाला अडचण नालीच आहे सगळं, दुसरं काय नाही. घंटागाडी? घंटागाडी येत नाही, काय नाही, नाल्या सगळ्या वाहून जाते. ती पाऊस आल्यावर या जायला रस्ता नसतंय. प्यायचं पाणी किती दिवसाला येते? 6 दिवसाला. लाईट आहे का? अंगावर light लाईट आता परवा बसवले, इलेक्शन आले म्हणून लाईट बी नव्हती आम्हाला. लई इथं नाहीये रस्ता. आता इथं आम्ही 40 वर्ष होऊन गेले इथं साव. लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन काहीच नाही आहे इथं. कोणती गल्ली आहे? भुई गल्ली संभाजी चौक. कुरैशी, कौन सी गल्ली है? भुई गल्ली। क्या समस्या है आगे? यहाँ की समस्या बहुत बुरी है। अभी तक जितने भी राजकीय यहाँ पे पुजारी आए, नेता आए, किसी ने ये गली पे ध्यान दिया नहीं। ये गली की सबसे बड़ी मसला है ये नाली। ये नाली निजामकालीन नाली है, तो यहाँ से पत्थर दिखेंगे तुम आपको, निजामकालीन नाली है। उसके बाद जो है ना, कोई तो भी नाली खाली ऊपरी काम करा, उसके बाद कोई इधर ध्यान देता नहीं। ऐसा लगता है कि ये अपन नगर परिषद में रहते कि कौन से देहात में रहते जाएगी। देहात की तो भी हालत अच्छी है। ये 30-35 साल से समस्या है। पीने का पानी कितने दिन में आता? पीने का पानी 8 दिन में 1 आने बार आता। हाँ, और नाली काटने का? नाली काटने को तो कोई आता नहीं। क्या है वो हमारी गली में ना
कलेक्शन बोल की दुकान है वो बेचारा उन्हें कहा था पैसे थे